हाय एव्हरीवन. दिवस 18 मध्ये आपण जरदोसीचं फूल कसं तयार केलं हे पाहिलं होतं. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फूल आपण रेडी केलेलं आहे. जर ही व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर आधी ही जाऊन पाहून घ्या. आता डे 19 मध्ये आपण ड्रॉप बीट्सची वेल ही कशी करायची हे पाहणार आहोत. तर तुम्हाला दाखवते मी. हे पाहू शकता तुम्ही. ही हँडला ड्रॉप बीट्सची वेल आहे ही वाली. ही कशी करायची हे पाहूया आपण. बघा किती सुंदर अशी वेल तयार केलेली आहे यांनी. तर आपण चला पाहूया. आपल्या ह्या वेलीसाठी काय काय मटेरियल लागतं हे पाहूया चला. हे पाहू शकता आपण शुगर बीड्स घेतलेले आहेत. हे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत. ॲडव्हान्स लेवलची नीडल घेतलेली आहे. साधा धागा आणि कटर हे सर्व आपल्याला लागणार आहेत मटेरियल. सर्वात आधी मी मार्किंग करून घेतलेले आहे व्हाईट पेन्सिलने. आता ह्याच्यावरती आपल्याला शुगर बीड्स लावायचे आहेत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे नाशे लोड करून घेतलेले ॲडव्हान्स लेवलच्या नीडलमध्ये. आता जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तिथून करायची. धागा वर काढलाय आणि एक बॅक स्टिच मारून द्यायची. कोणतं पण काम चालू करायच्या आधी एक बॅक स्टिच द्यायची असते. आता आपल्याला शुगर बीड्स आहे ना हे अशा प्रकारे टक करायचे. शुगर बीड्स नेहमी 2-2च टक करा, जास्त टक करू नका. जास्त घेतली तर आहे ना फिनिशिंग खूप खराब येऊ शकते. त्याच्यासाठी 2-2च शुगर बीड्स ऍड करायची. एक पण करू शकता तुम्ही, पण 2च्या वरती नाही पाहिजे. इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता हे पाहू शकता तुम्ही. आपला बेस आहे ना हा रेडी झालेला आहे. आता आपल्याला बाजूने ड्रॉप बीड्स लावायचे आहेत. तर चला पाहूया. आता आपण ॲडव्हान्स लेवलच्या नीडलमध्ये ना ड्रॉप बीड्स शुगर बीड्स ड्रॉप बीड्स शुगर बीड्स असे लोड करून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही या सिक्वेन्समध्ये. आता इकडे बॅक स्टिच काढून घेतलेले आहे. आता आपण हे फिल करायचं आहे. असं क्रॉस जरा स्टक केलं. त्याच्यानंतर एक स्टिच दिला, अजून एक दुसरा स्टिच द्यायचा आणि धागा रिटर्न घेऊन यायचा. इथे पण 2 स्टिच दिलेत मी. परत ती स्टेप फॉलो करायची आहे त्याची. एक स्टिच दिली, दुसरा स्टिच द्यायची, धागा रिटर्न घेऊन यायचा. आता ही प्रोसेस आहे ना पूर्ण लास्ट पर्यंत हीच प्रोसेस ठेवायची. 2 स्टिच प्रत्येक ठिकाणी 2 स्टिच द्यायचे. तुम्ही पाहू शकता आपण इथं पण 2 स्टिच दिलेत आणि आतमधल्या साईडला पण 2 स्टिच दिलेत. आता ह्या दोघांमध्ये गॅप नाही झाला पाहिजे. प्रॉपर असं बीड्स लावून घ्या. आता पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला ना ही स्टेप फॉलो करायची.
पाहू शकता वन साईड किती सुंदर झालेली आहे. अशाच प्रकारे आता दुसरी साईड पण करायची आहे. चला पाहूया. आता ह्याला पण सेम हीच पद्धत यूज करायची. सुरुवातीला बॅक स्टिच दिले आणि 2 स्टिच इकडे आणि इकडे 2 स्टिच. आता हीच पद्धत पूर्णपर्यंत यूज करायची. तुम्ही जर अशा प्रकारे केलं ना तर तुमचं चुकणार नाही. त्यामुळे प्रॉपर स्टेप फॉलो करा. आणि तुम्ही अजूनही आपली व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल चॅनेलला तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन छान छान व्हिडिओ भेटतील. हे आता इथं झालेलं आहे. आपण इथं लॉक करून घेऊया याला. आता इथे पुढच्या साईडला एक आहे ना आपण ड्रॉप बीट्स आणि शुगर बीट्स लावूया. आता हे प्रॉपर आपलं रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. तर अशाच प्रकारे करायचं आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हालाही प्रॉपर येईल असं करायला. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.